मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. साहेबानं बाल्याला आणि भागीला गाडीत घातलं आणि स्वतः गाडी चालवत नागवडी गाठली. त्याच्या शेजारीच पुढं त्याची बंदूक झुलत राहिली आणि मागच्या बाजूला पहिल्यांदाच असा गाडीचा प्रवास करायचं भाग्य लाभलेले बाल्या आणि भागी एकमेकांची नजर चुकवत इकडं तिकडं बघत राहिले. दोघांची भीती अजूनही संपली नव्हती. एवढा खेळ करूनही आपल्याला हा साहेब पोलिसांकडे नेतोय याचा संभ्रम भागीच्या मनात पडला होता. साहेबानं बाल्याला सोडून द्यायचा शब्द दिला होता, पण तो पाळायचा त्याच्या मनात नसावं. त्यामुळं भागी मनातच धुमसल्यागत होत होती. साहेबानं गाडी पोलीस चौकी समोर आणून उभी केली तेव्हा बाकीच्या ठाकरांना घेऊन शिपाई नुकतेच येऊन पोहोचले होते. चौकीच्या अंगणामध्ये ठाकरांची गर्दी झाली होती आणि आरोपीगत सर्वांचे चेहरे झाले होते. साहेबानं बाल्याला गाडीतून उतरायला लावलं, पण भागीला गाडीतच बसायला लावलं. भागी कोंडलेल्या हरिणीसारखी तळमळत बसून राहिली. साहेब बाल्याला घेऊन चौकीकडे गेला. काही वेळानं चौकीतून मारल्या झोडल्याचे आणि करुण किंकाळ्यांचे रडण्याचे आवाज येऊ लागले. प्रत्येक किंकाळीला गाडीत बसलेल्या भागीचं मन थर्राटत राहिलं, अस्वस्थ होत राहिलं. मध्येच एकदा बाल्याचीही किंकाळी तिच्या कानांवर आदळली आणि भागी जागीच उसळली. पण पुन्हा आगीवर सपकन पाणी पडल्यागत हतबल होऊन गप्प बसली, थरथरत राहिली. तोंडावरती हात दाबून रडू लागली. तिचा देह गदगदत राहिला. काहीच निष्पन्न न होऊन पहाट फटफटताना साऱ्या ठाकरांना सोडण्यात आलं. तेव्हा साऱ्यांची अंग मार खाऊन खाऊन दुखत होती आणि सर्वच जण स्मशानातून आलेल्या भुतावळीसारखे दिसत होते. भागी गाडीतच चुळबुळत होती. काही वेळानं तिला गाडीजवळ आवाज आले, साहेब, तुमचीही कमाल आहे. नुसत्या संशयावरून एवढी माणसं? अहो काय करणार? जंगल म्हणजे देशाची संपत्ती. तिचं नुकसान मला खपणार नाही. जोवर सागचोर सापडत नाही तोवर मी एकेका ठाकरवाडी मागं हात धुवून लागणार. म्हणजे आम्हाला रोज माराचा रतीब घालावा लागणार तर. नाईलाज आहे. कर्तव्य म्हणजे कर्तव्य. आणि मग खदखदून हसण्याचे आवाज. साहेब गाडीत येऊन बसला. मागं न वळता म्हणाला, हे उतर, जा परत. तुला पोलिसांच्या तावडीतून वाचवलं हे नशीब समज. पण लक्षात ठेव, मी माणूस पाठवला की बंगल्यावर यायचं गपगुमान. नाहीतर दरवेळी साऱ्या धामणीची ही अशी गत झालीच समज. उतर खाली. भागी खाली उतरली आणि पळत सुटली. माना कापलेल्या मेंढरांगत ओळीनं चाललेल्या ठाकरांमध्ये येऊन सामील झाली. बाल्याकडं पाहिलं तिनं. सुजला होता तो. तिला जास्त पाहवेना. नदी ओलांडून ठाकरं धामणीकडं निघाली तेव्हा सकाळ होत होती. पाखरं घरटी सोडून किलबिलत होती. पुढं अचानक एका टेकडीमागनं सुबा येऊन मिसळला त्यांच्यात. साऱ्यांची मरगुतलेली तोंड पाहून पुन्हा पुन्हा विचारू लागला, का झालं, का झालं? पण कुणीच काही बोललं नाही. सारे मुकाट चालत राहिले. बरेच दिवस मग 2 हातांवर असलेल्या जंगलात शिरायची सुद्धा ठाकरांची हिंमत होईना. घास, मोळ्या, शिकार सारंच बंद झालं. पण बंद ठेवून तरी किती दिवस ठेवणार? फाके पडू लागले, हाल होऊ लागले. दुसरा काही पर्यायच नव्हता. नाच गाण्यातही कुणाचं मन लागेना. धामणीत जणू सुतकच पडलेलं. पण पोटानं हळूहळू साऱ्यांना जागेवर आणलं. दबकत दबकत अंदाज घेत ठाकरं जंगलात शिरू लागली. फाटी तोडू लागली. मग हळूहळू सारं रुळत गेलं. पूर्ववत झालं. ठाकरं पुन्हा जगू लागली. रात्री नाचाचा डावही पडू लागला. भागी डोक्यावर मोळी घेऊन नागवडीच्या गल्ल्यांमधनं फिरत होती. कितीतरी वेळ झाला तरी मोळीला गिऱ्हाईक मिळायला तयार नव्हतं. मोळी नुसतीच हिणवून तिची मान अवघडायला आली होती. गावातल्या एकालाही जणू आज फाटीची गरज नसल्यागत झालं होतं. शेवटी कंटाळून भागी एका बोळात थांबली. डोक्यावरची मोळी उतरवून तिनं अल्लाद एका भिंतीला टेकून उभी केली
आणि तोंडातून सुस्कारा सोडत चुमळीनं तोंडावरचा घाम पुसत भागी मोळीला हात देऊन उभी राहिली. थोडं बरं वाटलं. पुन्हा मोळी डोक्यावर घेण्याची इच्छाच होईना. भोवताली हिवाळ्यातल्या दुपारचं गदमत्त ऊन चटचटत राहिलं. भागी एका भिंतीच्या सावलीला बसून धपापणाऱ्या पोटांच्या डुकरांकडं बघत राहिली. गुंगल्यागत झाली. "हिथं आहेस का तू?" एकदम आवाज आला. भागीनं दचकून पाहिलं. समोर पहाडासारखा इनामदार उभा होता. छदमी हसत होता. भागी टरकलीच एकदम. पांढरट मिशांवर पालथी मूठ फिरवत तो म्हणाला, "नागवडीत आलेल्या प्रत्येकानंच एकदा तरी इनामदारांना मुजरा करायचा असा रिवाज आहे. तू कुठं लांब लांब पळत्यास माझ्यापासनं? किती दिवस लपून राहणार आहेस? शेवटी आज गाठलंच ना ग तुला. तुझ्या वाडीतल्या एका ठाकरनीनं सांगितलं मला तू मोळी विकायला आलेस म्हणून, आणि आज तुला पकडायचंच असं ठरवून निघालो तुला शोधायला." मग तो घरघरीत हसला. म्हणाला, "इनामदारांनी शेजेला बाई शोधायला निघण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मी तुझ्यासाठी वाड्याबाहेर पाय ठेवलाच. आता तू स्वतःच्या पायांनी वाड्यावर चल, नाहीतर तुला उचलून नेईन. या नागवडीत येऊन किती दिवस छपणार माझ्यापासनं? हा, चल." भागीनं थरथरत आसपास पाहिलं. डुकरांशिवाय बोळात कुणीच नव्हतं. आता सुटका नाही हे भागीच्या लक्षात आलं आणि ती सारं बळ एकवटून म्हणाली, "तू महा बावा ये मा." एवढं बोलूनही तिच्या घशाला कोरड पडली. इनामदारानं डोळेच काढले एकदम. "गुमान चल, शानपणा शिकवायचं काम न्हाय, नाहीतर नागवडीत यायचं कायमचंच बंद करून टाकीन बघ तुझं. सारं गाव चढवीन. चल." भागीला रडायला आलं. "मला फाटी इकायची है. मी घेतो. फाटी पण घेतो आणि तुलाही घेतो." अचानक भागीला कारण सुचलं. "नाहा, इथल्याच एक माणसाला आंधीच इकलं मा फाटी. 5 रुपये घेतलं है. मान दुखायल म्हणून हिटं थांबलंय मा. काहीही कारण सांगू नकोस." इनामदारानं हात उडवला. "नाहा." भागी स्वतःला सावरून कारण रेटत म्हणाली, "मा फाटी इकल यत मा वाड्यावर." इनामदारानं अविश्वासानं विचारलं, "खरं?" "हां." भागीनं घाईघाईनं मान हलवली. "ये, मी वाट पाहतो. पण जर गुंगारा देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुझी काही खैर नाही. उद्यापासून नागवडीत पाय ठेवू देणार नाही तुला. कळलं का?" "हां हां." इनामदार निघून गेला. भागी तशीच उभी राहिली बधीर. काय करावं तिला सुचेच ना. मग पटकन तिनं डोकं देऊन मोळी उचलली आणि कुठं जायचं हे न ठरल्यासारखी निघाली. 4-2 गल्ल्या तुडवून सुद्धा तिला मोळीला गिऱ्हाईक मिळेना. शेवटी मिरच्या वाळवत बसलेली एक बाई भागीला दिसली. भागीनं थांबून विचारलं, "फाटी घ्यायची मा?" "नको, 2 रुपये देतलय." त्या बाईनं भाव उतरवून मोळी देणाऱ्या भागीकडं एकदाच आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाली, "नको." भागी निराश झाली आणि मग तशीच मोळी घेऊन ती लगबगीनं धामणीकडं निघाली. डोंगरातून एकदा मोळी घेऊन नागवडीत जाऊन परत ती मोळी डोंगरात आणणारी भागी पहिलीच ठाकरीण ठरली. साऱ्या धामणीनं त्यावर कमालीचं आश्चर्य व्यक्त केलं. प्यायला दारू मिळेना आणि भागी लागोपाठ 2-4 दिवस नागवडीत गेलेली न पाहून बाल्या वैतागला. भागीनं परत आणलेली मोळी अजून तशीच बोंगी बाहेर पडली होती. शेवटी त्यानं विचारलंच, "नागवडीत जावल ना हा?" "नहा." "कै?" भागी स्वतःशीच डुचमळली. मग तिनं हळूहळू इनामदाराची कथा ऐकवली. बाल्या चिडलाच एकदम. "मला काय सांगना, फाटीलना जाईल तर पोटात का भरील? दगर." भागीच्या मनातली भीती त्याला जाणवेच ना आणि तिला मनातलं त्याला नीट सांगताही येईना. बाल्या तोंडातच काहीतरी पुटपुटत लगोर उचलून पाखरं मारायला जंगलात निघून गेला. नेमका त्याच वेळी बंगल्यावरून बहिरू शिपाई आला. भागी मनातनं कातावलीच. आता हे नेहमीचंच झालं होतं. दर 15-3 वारांनी साहेबाचा मुक्काम बंगल्यावर पडायचा आणि मग बहिरू शिपाई तिला निरोप द्यायला धामणीला यायचा. त्या रात्री मग भागी सारं जंगल पार करून बंगल्यावर जायची. साहेब मनमानी करायचा. तृप्त झाल्यावरच तिला सोडायचा. पहाटे भागी परत यायची. भागीला आता त्या साहेबाचा कंटाळा यायला लागला होता.
एकतर तो भयंकर त्रास द्यायचा पलंगावर, भागीच्या स्वप्नातही नसतील असले प्रकार करायला लावायचा. त्याची मज्जा व्हायची, पण तिचा जीव जायची वेळ यायची. पुन्हा ते सहन करूनही कधी एक दमडाही ठेवायचा नाही हातावर. सारं फुकटच, घरची टोपली असल्यागत. पुन्हा ठाकरांवर दया म्हणून नाहीच. सापडलाच एखादा ठाकर तावडीत तर साऱ्या शिक्षा इनामदारीत दिल्या जायच्या. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी तिची अवस्था व्हायची. साहेब नको नकोसा वाटायचा. आता साऱ्या धामणीलाही भैरूचं धामणीत येऊन जाणं सवयीचंच झालं होतं. पण भागीच्या कपाळावरती मात्र त्याला पाहिलं की न दिसणारी आठी उठायची. त्यानं वाडीतही येण्याची गरज नाही. दूर खिंडीत जरी तो दिसला तरी आपण साहेबानं बुलावा धाडला हे ओळखू, असं भागीला वाटायचं. पण त्याला हे सांगायचं कसं? भागीला किमान आज तरी तो फुकट्या साहेब नको वाटला. हिता आधीच फाक्यांचा काळ आणि त्यात याचा 13वा महिना. आज तरी नकोच तो. मग भागीनं सहज उपयोगी पडणारं कारण मोठ्या अजिजीनं भैरूच्या कानांवर घातलं. मा बामीन व्हैल हय. भैरू हसला. मी सांगतो साहेबाला म्हणत निघूनही गेला. आता साहेब तिकडं आपल्या नावानं शिव्या मोजणार हे तिनं ओळखलं. पण मरू दे तिकडं, असं म्हणत ती पोटाचं काय करावं या विचारात बोंगी बाहेरच्या खडकावर उन्हाला पाठ देऊन बसून राहिली. मनात हजारदा येऊनही तिचं नागवडीत जाण्याचं धाडसच होईना. इनामदार आपल्याला कुठं ना कुठं गाठणारच आणि शेवटी नको असलेल्या पापानं तोंड काळं करणारच याची तिला खात्री आली होती. भागी पेचात सापडल्यागत झाली होती. धामणीत राहावं तर वेळी अवेळी होणारा फारिष्ठावाल्या साहेबाचा फुकटचा त्रास आणि नागवडीत जावं तर इनामदाराची दहशत. आपण जगायचं कसं आणि कुठं हा तिला प्रश्न पडला होता. आपण त्या दिवशी इनामदाराला फसवून पळालो. आज फारिष्ठवाल्याला फसवलं. पण या फसव्या किती दिवस चालणार? कुठवर पचणार? इनामदार नागासारखा चवताळला असणार त्या दिवशी. आपली वाटच पाहत असणार तो. नागवडीत आपण पाय ठेवायची देर, तो वाघागत झडप घालणार आपल्यावर. भागी सैरभैर झाली. काही सुचेनासं झालं. कपाळाला हात लावून भागी समोरचा उंचाडा डोंगर न्याहळत राहिली. तेवढ्यात नागवडीहून मोळी खपून रई आणि हिरी परतल्या. दोघींनी भागीला सांगितलं की इनामदार तिची चौकशी करीत होता आणि तिला गावभर शोधत होता म्हणून. भागीचा तर चेहराच उतरला. तिनं रईजवळ आपलं मन उघडं केलं. रई हळहळत म्हणाली, पाप हय माही, पण ता मोठ माणस, मनात येईल ता करेल. भागी आणखीनच हादरली. नागवडीला जाणं नाही तर नाही, पण पोटापुरती कंदमुळं तरी मिळाली तर बघावीत म्हणून शेवटी भागी उदास मनानं उठली आणि खुरपं घेऊन दरीतल्या जंगलात शिरली. खूप खोल जंगलात गेल्यावर तिला एका झाडाखाली निवांत तंगड्या पसरून झोपलेला ढोलिया सुभा दिसला. त्याला बिनघोर झोप लागलेली आणि त्याची लंगोटी एका बाजूनं निसटलेली. भागीला त्याला तसं पाहून हसायलाच आलं. त्याला उठवून नीट झोपायला सांगावं असं तिला वाटलं. पण बिचाऱ्याची झोप मोडणंही चूक वाटलं. ती त्याला ओलांडून पुढं जाऊ लागली तर अचानक सुभाच्या देहाजवळ पडलेल्या 4-2 रुपयांच्या नोटा तिला दिसल्या. भागी थबकली. नव्यानंच दिसल्यागत त्या नोटांकडं बघत राहिली. कदाचित झोपेतच सुभाच्या खिशातून त्या गळून पडलेल्या असाव्यात. मग भागीला वाटलं की सुभा नुसताच झोपलेला नसावा तर छानपैकी दारू पिऊन झोपलेला असावा आणि त्याला या नोटांचं भान नसावं. जर वारं बिरं आलं तर या नोटा उडून जातील आणि मग शुद्धीवर आल्यावर बिचारा सुभा उगीच हळहळत राहील नोटा हरवल्या म्हणून. ती मग प्रयासानं त्याच्या लंगोटीकडं बघायचं टाळत त्याच्या जवळ गेली. थोडा वेळ नोटांकडं बघत राहिली. सुभा, सुभार, भागीनं हाक दिली. पण सुभावर काही परिणाम झाला नाही. भागी मग वाकली आणि त्याला गदगद हलवत पुन्हा हाका मारू लागली. तसा सुभा वेंधळ्यागत डोळे चोळत चोळत उठला आणि झोपमोड झाल्याच्या नाराजीनच म्हणाला, भागेता, हा तुहा पैसे परल हय. तिने नोटांकडं बोट दाखवलं. सुभाचा चेहरा खजील झाला. त्यानं नोटा गोळा केल्या आणि बंडीच्या खिशात टाकल्या.
भागी हसली. सुबा तसा वेंधळा आणि गमत्याच, पण ढोलकी अफाट वाजवायचा. बोटांमधल्या विजेचा कडकडाट त्यानं ढोलकीवर केला की बधीर माणूस सुद्धा अंग हलवायला लागायचा. बस, सुबा निवांत आवाजात भागीला म्हणाला. तुह कमर पाहे अंदी. तोंडावरती हात ठेवून हसत आणि नजर दुसरीकडं ठेवत भागी म्हणाली, हा? आणि मग सुबा आणखीनच खजील झाला. त्याचा पार गोंधळच उडाला. भागी उदाशी विसरून हसतच सुटली. काय चालील? सुबानं तिला विचारलं. खावल का मिळल ता बघाव चालील. भागी खाली बसत म्हणाली. नागवरीत जायल नाहा म्हण तू. हा का? मग भागीनं जखम उकलल्यागत सुबाला इनामदाराची करणी सांगितली. भराला येऊन घरात खायला आणि दारूलाही पैसे नसल्याचं सांगितलं. सुबाला फार वाईट वाटलं. इनामदाराबद्दल काय बोलावं हे त्याला कळलं नाही. पण त्यानं लगबगीनं खिशात हात घालून 5 रुपये काढले आणि भागीच्या हातावरती ठेवले. हे ठेव मा. भागी नवलानं त्याच्याकडं बघत राहिली. सुबा मनानं खूप मोठा वाटला तिला, पण त्याच्याकडनं पैसे घेणं तिला कसंसच वाटलं. तो बिचारा अख्ख्या धामणीत एकटा जीव होता. त्याला जवळच्या नात्याचं असं कुणीच नव्हतं. केलं काम तर केलं, नाहीतर नाही असं त्याचं असायचं. आणि मिळालेच पैसे की त्यांची दारू प्यायची हे त्याचं ठरलेलं असायचं. बरंच वय वाढलं होतं त्याचं, पण अजून त्याचं लगीन झालं नव्हतं. द्याजाचे म्हणून द्यायला त्याच्याकडं पैसेच नसायचे. त्यामुळं कुणी त्याला आपली पोरगी द्यायला तयार नव्हतं. अशा या एकट्या माणसाकडनं पैसे घेणं भागीला तरी योग्य वाटलं नाही. तिनं पैसे पुन्हा त्याच्याकडं केले. मला नाही पाहिजेल. का? नक. ठेव. मा तरी का करणार? दारूच पियल. भागीला जाणवलं तो आता दारू पिलेला नाही. अचानक असे पैसे मिळाल्याची खुशी झाली तिला. मग तिनं आपुलकीनं त्याची चौकशी केली. हय का निजलय? सज बोंगीत जाण निजाचा ता हय, तो खिन्नपणे म्हणाला. भागीला पुन्हा त्याच्या एकटेपणाचं वाईट वाटलं. माहीत असूनही तिनं विचारलं. लगीन करीन टाक मा. सुबा खिन्नच हसला. पैसा नाहा, जमीव, जमत नाहा. हय जलम असंच लयनार एकट्यान. भागीला आणखीनच वाईट वाटलं. तिनं त्यानं दिलेले रुपये आपल्या चोळीत सारले. सुबा डोळे रोखून ती क्रिया पाहत राहिला. भागीचा हात तिथून बाहेर आला तरी सुबाचे डोळे तिथंच खिळून राहिले. तो गंभीरपणे म्हणाला. ठाकरायनंच पोटागा उगी यल तू. भागीनं विस्मयानं त्याच्याकडं पाहिलं. तू हा जलम बैद जेल यठ. भागीचा विस्मय वाढला आणि त्याच वेळी त्याची रोखलेली नजर जाणवली तिला. आपण नुसत्या चोळी लुगड्यावर यायला नको होतं. आलवण अंगावर आणायला हवं होतं असं वाटलं तिला. त्याच वेळी सुबा बोलून गेला. महा लय जीव है तुह्या. भागीच्या अंगावर काटा सरसरला. असा आजवर तिला बाल्याही कधी बोलला नव्हता. त्यानंतर एवढी माणसं पाहिली तिनं, पण त्यातला एकही जण असं काही बोलला नव्हता. आणि आज हा साधा भोळा वाटणारा सुबा. भागीला मनातच काहीतरी गोड ओढून धरल्यागत वाटलं. छातीत हवीशी वाटणारी कळ आली. पण स्वतःला आवरत भागी उठलीच एकदम. तिथून निघालीच. मा जातलय आणि चालायलाही लागली. पण सुबा तिच्या मनात घुमत राहिला. त्याचं बोलणं तिला जगावेगळं वाटलं. एकटा जीव बिचारा आपल्यावरती जीव लावून बसलाय. तिला त्याची कणव आली. त्याच वेळी त्यानं दिलेले रुपये तिच्या छातीवर टोचले. किती सहज काढून दिले त्याने पैसे. ठाकरं एकमेकांना पैसे द्यायला बहुधा नाराजच असतात. पण सुबानं भागीच्या मनात त्याच्याबद्दल आदरही दाटला. एवढे त्यानं पैसे दिले. वर आपल्यावर जीव असल्याचंही बोलला. आणि आपण एकदम त्याच्या जवळनं उठून आलो. काय वाटलं असेल त्याला? चालता चालता भागी थांबली. पुन्हा माघारी वळली आणि लगबगीनं सुबा होता तिथं आली. तो पुन्हा काहीच न घडल्यागत डोळे मिटून पहुडला होता. सुबा. भागीला एकदम त्याच्याबद्दल उमाळा आला आणि स्वतःवरचा ताबा गेल्यागत ती त्याच्यावर झेपावली. त्याला तिनं कवळलं. तो आधी गांगरला, पण मग त्याचेही हात आवेगानं तिच्या भोवती वेढले गेले. खूप दिवसांची तहान घेऊन वाळवंटातनं चालणाऱ्या प्रवाशाला पाणी दिल्यावर व्हावं तसं त्याला झालं.
तो वेडावला, धुंदावला. भागीही मुक्त झाली आणि सारं विसरून तिनं त्याला अंगावर ओढलं. गर्द निवांत रानात काळ्या नागाशी पिवळी धम्म नागिन झुगावी तसा त्यांचा खेळ रंगला. खूप वेळ गेला. सुभा तृप्तावून तिच्या छातीवरती डोकं ठेवून धपापत राहिला. जवळच कुठेतरी चरचर काहीतरी वाजलं. कुणीतरी येत असल्यासारखं. भागीनं पटकन डोळे उघडले. समोरच बाल्या उभा असलेला दिसला तिला. तिनं घाबरून सुभाला अंगावरून ढकललं. सुभाही भानावर आला. समोर बाल्याला पाहताच त्याची चांगलीच तंतरली, बोबडी वळली. लंगोटी सावरत तो उठला आणि धूमधामनीकडं पळत सुटला. भागीही उठली आणि अपराधीपणे बाल्याकडं पाहत जागीच रुतून राहिली. बाल्या आता आपल्याला मारणार असं वाटून तिची छाती धडधडू लागली. पण तसं काही झालं नाही. मारून आणलेले 2-3 होले हातात लटकावत काही वेळ तो तिच्याकडं बघत राहिला आणि मग काहीच न दिसल्यासारखं सावकाश पावलं टाकत धामणीकडं निघून गेला. भागी तिथंच तशीच ती बोंगीत शिरली तेव्हा तो कोपऱ्यातल्या दगडी चुलीवर जाळ पेटवून मारून आणलेले होले भाजत होता. साऱ्या बोंगीत त्यांचा खरपूस वास दाटला होता. ती आत आल्याचं कळूनही त्यानं तिच्याकडं पाहिलं नाही. ती गुन्हेगारासारखी बोंगीच्या मधल्या मेढीला टेकून बसली. तो काहीतरी बोलेल असं तिला वाटलं. शिव्या देईल, उठून मारेल असंही वाटलं. पण तो धुनकीत असल्यागत होले भाजत राहिला. खूप वेळ वाट पाहूनही तो आपल्याकडे लक्ष देत नाही हे पाहिल्यावर काहीतरी सुचून तिनं चोळीत हात घातला आणि 5 रुपये काढून त्याच्या तोंडासमोर धरले. विश्वास बसत नसल्यागत त्यानं ते पैसे न्याहाळले आणि काही वेळानं तिच्याकडे न पाहताच त्यानं ते रुपये ओढून आपल्या बंडीच्या खिशात घातले. नंतरही तो काहीच बोलला नाही. रात्री बाल्यानं पटांगणात जात पंचायत बोलावली. धामणीतली वयस्कर मंडळी पंच म्हणून बसली. भोवतीनं कालवा करत सारी धामणी चिल्ल्यान पिल्ल्यांसह जमली. साऱ्यांच्या मुखावर पंचायत बोलवायची बाल्याला काय गरज पडली हा प्रश्न होता. मग बाल्यानं सुभाला पटांगणात बोलवायचं पंचांना सुचवलं. सुभा दुपारपासून बोंगीत शिरून कवाड लावून गपचूप बसला होता. पंचांनी त्याला बोलावून पटांगणात आणलं. तोवर बाल्यानंही भागीला स्वतःच्या बोंगीतून आणलं. मग पंचांसमोर बाल्यानं दुपारी सुभा आणि भागीला एकत्र पाहिल्याचं सांगितलं आणि सुभावर आपली बायको नासवल्याचा आरोप केला. पंचांनी सुभाला ते खरंय का म्हणून विचारलं. तो घाबरत हो म्हणाला. सर्वांमध्ये आश्चर्याची एक लहर दवडली. पंचमंडळी मात्र खवळली. एका ठाकरानं दुसऱ्या ठाकराची बाई भोगणं हे मोठं पाप होतं. मग पंचांनी तेच भागीला विचारलं. भागी मान झुकून हो म्हणाली. पण तिला सांगावंसं वाटलं की आज सुभाची काहीच चूक नाही. चूक माझ्याकडनंच झाले. त्यानं उपकार म्हणून मला 5 रुपये सुद्धा दिलेत. त्याला दोषी धरू नका. पण तिला ते बोलता आलं नाही. घाबरली ती. पंचांनी मग तिला विचारलं, तुले बाल्या आवरत ना हा? आवरतं, ती म्हणाली. मग तुला सुभाचा घरगुशी व्हायल का? नहा, तिनं स्पष्ट नकार दिला. बाल्याला सोडून सुभाकडं जाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. मग पंचांनी बाल्याला सुभाला काय शिक्षा द्यावी म्हणून विचारलं. सारे बाल्याकडं टवकारून पाहू लागले. साऱ्यांना वाटलं तो आता सुभाला जातीतून काढून टाका असं सांगणार. साऱ्यांना सुभाचं वाईट वाटलं. सुभासारखा चांगला ढोलिया जातीतून बाहेर जाणार, बिचारा. पण बाल्यानं सुचवलं. झालं ते झालं. सुभानं आता 3 बाटल्या दारू दंड म्हणून आणून द्यावी. त्यातली 1 बाटली जात पंचायतीला द्यावी आणि 2 बाटल्या आपल्याला द्याव्यात. पंचांना तो निर्णय मंजूर झाला. त्यांनी सुभाला तीच शिक्षा फरमावली आणि पंचायत उठली. भागी मनात तडफडत राहिली. शिकारीवरून बाल्या परतत असताना त्यानं आपल्याला सुभाबरोबर पाहिलं म्हणून सुभाला ही शिक्षा. पण त्यानं पाहिलंच नसतं तर? बरं, पाहिलं तर पाहिलं, वेगळं काय घडलं? आपण बाहेरच्या माणसांबरोबर निजतो. बाल्याला ते माहीत असतं. तरीही तो कधी जात पंचायत बोलवत नाही. त्या माणसांना कधी काही टोकत नाही. त्यांच्याकडून मिळालेले पैसे मात्र घेतो. आणि आज सुभानं दिलेले 5 रुपये स्वतःच्या खिशात घालून
वर त्यानं सुभासारख्या गरीब माणसाला पंचायतीत ओढलं. ठाकरबाईच्या इज्जतीवरती घाला घातला. तिला नासवलं म्हणून त्याला शिक्षा द्यायला लावली. थोडक्यात निभावलं म्हणून बरं. त्याला जातीतनं काढलं असतं तर कुठं गेला असता बिचारा, कसा जगला असता तो. आणि भागीचं मन आतल्या आत एकच प्रश्न विचारत राहिलं की बाकीची कितीतरी माणसं आपल्याला नासवतात, त्यांना शिक्षा व्हावी म्हणून बाल्या का खवळून उठत नाही. बाल्या पहिल्यांदाच वाईट वागला असं भागीला वाटलं.